आज मुंबईमध्ये मनसेचा मेळावा होतोय। राज ठाकरेंच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर तातडीने पक्ष संघटना सज्ज ठेवण्यासाठी म्हणून राज ठाकरेंनी हे पाऊल उचलले। आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षाच्या तयारीच्या दृष्टीने सकाळी 10 वाजता गोरेगावच्या नेस्को इथे मनसेचा हा मेळावा आयोजित केलाय। या मेळाव्यात राज ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे युतीची घोषणा करणार आहेत का? या मेळाव्यात राज ठाकरे कोणता बॉम्ब फोडणार याकडे लक्ष लागले। या मेळाव्यापूर्वी कशी जय्यत तयारी करण्यात आली आहे याची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवलीत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या यादी प्रमुखांचा आज मेळावा बोलवलाय। आपण बघतोय की त्यासाठी मोठ्या प्रमाणात जय्यत अशी तयारी या ठिकाणी सध्या सुरू असलेली बघायला मिळते। या ठिकाणी स्टेज जो आहे तो बांधण्यात आलेला आहे आणि सोबतच मतदार यादी प्रमुख मेळावा इतकंच या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। कारण अगदी स्पेसिफिक असा हा मेळावा आहे। कारण ज्या पद्धतीनं खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षातील अनेक राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती। निवडणूक आयुक्तांसमोर वेगवेगळ्या प्रश्न उपस्थित केले होते। मतदार यादी आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेसंदर्भात हे प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यानंतर जो संभ्रम गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतो आहे, याच संदर्भात खरं तर आजच्या मेळाव्यातून राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहे आणि आपण बघतोय की त्यासाठी असंख्य अशा खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। आपल्या मनसेचा झेंडा जो आहे तो देखील या ठिकाणी लावण्यात आला असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।